नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या क्विंडम मध्ये। आणि आज सकाळी सकाळी मला एक पार्सल रिसीव्ह झालं जे मी स्वतः बोलवलं होतं। मला काय दुसरं कोणी पाठवणार नाहीये। आणि आज बाकीचे आपले सगळे काम सोडून मी निघाले या तळफडत्या उन्हात तहसील मध्ये। आणि कंपनी म्हणून मी माझ्या बहिणीला घेऊन चालले, तर सोबत माझी ही कार्टीही मागे लागली आहे। आणि बरं झालं बाई, ऑफिसच्या बाहेर हे झेरॉक्सची मशीन होती, आपण झेरॉक्स काढायला विसरलो ना। त्यानंतर सर्वप्रथम आम्ही अन्नधान्य पुरवठा विभागात गेलो आणि इकडे आलो तर इकडे आम्हाला हाती काहीच नाही लागलं। माझं म्हणणं आहे, राशन कार्डवर जर काही भेटतच नाहीये तर तुम्ही राशन कार्ड दिलंच कशाला? जास्त वेळ तिथे थांबली नाही मी, नाहीतर वर्ल्ड वॉर 3 तिथे नक्कीच झाला। पण वॉर तर जाऊ द्या, इकडे हे कागद घ्यायसाठी 100 रुपये खिशातून द्यावं लागतं। या 100 रुपयाच्या कागदावर लोक लाखोची प्रॉपर्टी आपल्या नावावर। आता सध्या प्रॉपर्टीची नाही तर बस्त थंडगार पाण्याची गरज आहे। तिकडे पाण्यावर काम चालवते आणि माझी कार्टी इकडे हिरव्या आंब्याचा रस तोंड बनव पिऊन राहिलेली आहे। आता म्हटलं वाटीतला रस तर संपलाय, मग मी काय करणार, म्हणून आपलं कामच घेऊन बसले, कारण उद्याला आहे ऑर्डर। आणि हा ऑर्डर आर्टिफिशियल सेटचा आहे म्हणून तेवढं काही टेन्शन नाहीये। तर म्हटलं ह्याचं काम आपण आजच सुरू करून घ्यावं, म्हणून काही माळा बनवून ठेवल्या आणि त्यानंतर म्हटलं आता चहाची वेळ झाली। चहा घेतला गरमागरम आणि चहा पिता पिता माझी मम्मी इथे मला काहीतरी आणताना दिसली आणि इकडे बघितलं तर माझी मम्मी ते कोऑर्ड सेट घेऊन आली। म्हणजे या मम्मी लोकांचा ना काही नेमच नाही राहत, जातात रिकाम्या हाताने आणि येतात काही ना काही घेऊन। आणि त्यानंतर मी गेले माझ्या फ्रेंड कडे, तर तिथे हा एक ड्रेस पडलेला होता, तर माझ्या फ्रेंडने माझ्या कार्टीला ट्राय केला आणि ती तो ड्रेस घालून मटकायला लागली। आणि घरी परत जाताना काही औषधं घ्यायची होती आणि तेच घेता घेता अचानक मला माझा भाऊ दिसला आणि मामाला पाहताच माझी कार्टी तर त्याला जाऊन चांगलीच चिकट। आता एवढ्या महिन्यानंतर जो भेटलाय, घरी आले आणि सर्वात आधी आपल्या रेमेडीवर भिडली मी, म्हणजेच हे अद्रकचं कूट आणि त्यामध्ये शहद। आणि हे मी बनवतीये माझ्या कार्टीसाठी, कारण तिला खूप जास्त ढो सारखा खोकला झाला। तर दोन्ही आयटमला केला मस्तपैकी मिक्स आणि त्याला पाहताच माझी कार्टी जे पळाली की काय सांग। आणि कसं बस तिला गोड आहे याचं लालच देऊन मी शेवटी तिला ते दिलंच आणि तिचं तोंड जरा असं काहीतरी। आणि इथेचही काम नाही चलनेवाला ना, तिच्यासाठी मी परत बनवला एक काढा आणि हा काढा मी तिला गोड पाणी आहे म्हणून सांगितलं, पण त्या काढ्याकडे तिने इग्नोर केलं आणि ती इकडे गॉगल लावत होती। आता मला सांगा, रात्रीच्या वेळेला असं गॉगल लावून कोणतं लेकरू जरा स्टाईल मारत? म्हणजे असे कलिंदर ना आमच्याच घरातच सापडणार। आणि जो काढा आपला रेडी झाला होता तो थंड केल्यानंतर तिला दिला आणि तिचं रिॲक्शन जरा असं काहीतरी होतं। आणि ऍक्च्युली मला तिला काढा देताना खूप जास्त हसायला येत होतं, पण स्वतःच्या हसण्यावर कंट्रोल करून मी तिला ते प्यायला दिलं। आणि आता येऊ दे कुठला खोकला येतोय ते।